नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महापालिका कर्मचारी मंडळात आयुक्त राव यांच्याकडून बाप्पाचं पूजन. जखमी तरुणाच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री शिंदे. आणि घोडबंदर अवजड वाहनबंदी अंमलात अशक्य, वाहतूक विभाग. श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो. श्री गणेशाच्या कृपेनं ठाणे महापालिकेची कीर्ती कायम वृद्धिंगत हो, अशी प्रार्थना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचं पूजन आयुक्त राव आणि त्यांच्या पत्नी प्रियांका राव यांनी केलं. राव यांचे सुपुत्र अंजनेय, भाचे अविनाश आणि अनुराग शाही हेही या पूजेला उपस्थित होते. ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 43वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष असलेल्या पालिका आयुक्तांनी गणेशोत्सवाच्या सर्व ठाणेकरांना शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, उपायुक्त मिनल पालांडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश जळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असीम तडवी यावेळेला उपस्थित होते. आज सगळीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय मात्र ठाणेकरांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळालाय. आज सकाळी किसननगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे घरोघरी 1.5 दिवसांच्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी शहरात फिरत होते. संध्याकाळी त्यांचा ताफा घोडबंदर रोडवर आला असता त्यांना एका तरुणाची बाईक घसरून रस्त्याच्या कडेला तो बसलेला दिसला. शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवून गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस केली. त्यावेळी या तरुणानं आपली दुचाकी घसरल्यानं आपल्या खांद्याला दुखापत झाल्याचं त्यांना सांगितलं. यावेळेला त्यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातील अँब्युलन्स पुढे घेत या तरुणाला त्यात घालून त्याला तात्काळ घोडबंदर रोडवरील होरायझन प्राईम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं. तसंच आपल्या ताफ्यातील एक अधिकारी त्याची देखरेख करण्यासाठी दिला. घरोघरी श्री गणेशाचं आगमन झालं असल्यानं विघ्नहर्ता घरोघरी विराजमान झाल्याची भावना लोकांमध्ये आहे. अशातच जखमी तरुणाच्या मदतीला धावून जात उपमुख्यमंत्री शिंदे हे देखील या तरुणासाठी खरे विघ्नहर्ता ठरलेत. घोडबंदर महामार्गावरील सेवा रस्ते जोडणीचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांना रात्री 12पर्यंत बंदी घालण्यात यावी असे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मात्र घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालणं शक्य नसल्याचं वाहतूक विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. अवजड वाहनांना बंदी घालून या वाहनांना पर्यायी मार्ग नसल्याचं या विभागाचं म्हणणं आहे. तर भिवंडीमध्येही या वाहनांना विरोध होत असल्यानं परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करणं अशक्य असल्याचं सांगितलं. घोडबंदर मार्गावरील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेत नुकतीच एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला MMRDA, ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरून अवजड वाहनांसह स्थानिक रहिवाशांची वाहनं याच मार्गावरून प्रवास करतात. या मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी तसंच मेट्रो प्रकल्पाचं काम अशी एकाच वेळेला कामं सुरू आहेत. त्यामुळे महामार्ग अरुंद झालाय. या मार्गावर दररोज त्यामुळे वाहतूक कोंडी होतीये. त्यातच गायमुख रस्त्याची दुरावस्था आणि डोंगर भागातून वाहून येणारं पावसाचं पाणी यामुळे कोंडीत भरच पडतेय. या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून ही कोंडी सोडवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवा रस्ते जोडणीचं काम 31 डिसेंबरपर्यंत करून तोपर्यंत घोडबंदर मार्गावर सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले होते. तशा प्रकारे परिपत्रकही काढण्याचे निर्देश त्यांनी वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांना दिले होते. सकाळच्या वेळेस घोडबंदरवर अवजड वाहनांना बंदी घातल्यानंतर आधीच वाहतूक कोंडीनं त्रस्त असलेल्या भिवंडीमध्ये आणखीनच वाहतूक कोंडी वाढल्यानं याचाही विरोध करण्यात आला. तर दुसरीकडे भिवंडीत अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार हे निश्चित मानलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी गणरायाच्या आगमनाच्या दिवशीच राज ठाकरेंच्या घरी जात गणरायाचं दर्शन घेतलं. राज आणि उद्धव ठाकरेंची जवळीक वाढत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण वाढण्याची त्यामुळे शक्यता आहे. ठाकरे बंधूंची युती झाली तर त्याचा सर्वाधिक फटका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. मुंबईतील त्यांची मराठी मतं त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात त्यांना घेरण्याचा प्लॅन राज ठाकरेंनी केल्याची चर्चा आहे. राज ठाकरे 30 ऑगस्टला ठाण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ठाणे शहरातील CKP हॉल इथे
मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीची रणनीती ते या मेळाव्यात निश्चित करतील। ठाकरे बंधूंची युती झाल्यास ज्या प्रकारे मुंबईत शिंदेना फटका बसण्याची शक्यता आहे, तसंच ठाण्यात देखील शिंदेंची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे नेमका विजयाचा काय मंत्र देत आहेत याची उत्सुकता सगळ्यांना आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे हे ॲक्शन मोडवर आहेत। सर्वप्रथम त्यांनी मनसे नेते पदाधिकाऱ्यांचं नाशिकमधील इगतपुरी इथे शिबिर घेतलं। या शिबिराविषयी माध्यमांमध्ये काहीच बोलू नये अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत। त्यानंतर त्यांनी मुंबईत देखील पदाधिकाऱ्यांचे सूचना देत आगामी महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत दिलेत। आता ते ठाण्यामध्ये शिबिर घेणार आहेत। या शिबिरातून ते ठाणे कल्याण डोंबिवली महापालिकेची रणनीती निश्चित करणार आहेत। ठाण्यातील भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात झालं। यावर्षी त्यांनी इको फ्रेंडली देखावा साकारत पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश दिला। यावेळेला लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ठाण्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। गणपती बाप्पाच्या दर्शनाचा आनंद घेताना आमदार डावखरे यांनी यावेळेला विशेष आवाहन केलं। पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या स्वदेशी वापरा या संदेशाला अनुसरून डावखरे यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचं आवाहन केलं। स्वदेशी उत्पादनांचा वापर केल्यास देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल आणि स्वावलंबी भारताच्या निर्मितीत प्रत्येक नागरिकाचा हातभार लागेल असं त्यांनी नमूद केलं। गणेशोत्सव हा भक्ती आणि संस्कृती यांचा संगम असून तो पर्यावरणपूरक पद्धतीनं आणि स्वदेशी विचार आत्मसात करून साजरा करणं हीच खरी बाप्पाला अर्पण केलेली सेवा आहे असा संदेश आमदार डावखरे यांनी यावेळेला दिला। आज गणपती बाप्पांचं आगमन सगळ्यांच्या घरी झालेलं आहे आणि एक आनंद उत्सव सगळ्यांच्या घरी साजरी होताना आपल्याला दिसतोय। आणि त्याचबरोबर राज्य शासनाने एक महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी की जाहीर केलेली आहे, ती म्हणजे की हा सण हा राज्याचा सण हा जाहीर केलेला आहे। तसंच आपण बघितलं तर काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनानेही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्याच्यामुळे हे राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिंदेसाहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमाने अतिशय जे भावनिक आणि जिव्हाळ्याचे विषय आहेत लोकांच्या दृष्टिकोनाने ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा सातत्याने सुरू आहे। या कामाला बाप्पांचा आशीर्वाद भेटू दे आणि ज्यासाठी हे सरकार सातत्याने सेवा करण्याचं कार्य करतंय ते सेवा करण्याच्या दृष्टिकोनाने त्यांना ताकद भेटावी आणि लोकांचा आनंद द्विगुणित व्हावा हीच बाप्पाचरणी प्रार्थना। आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथून गांजा आणून तो महाराष्ट्राच्या विविध भागात तस्करीच्या मार्गाने विकणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला कल्याणच्या पोलीस उपायुक्तांचे विशेष कारवाई पथक आणि खडकपाडा पोलिसांच्या पथकानं संयुक्तपणे अटक केली आहे। या टोळीत एकूण 13 जण आहेत। त्यांच्याकडून 28,75,000 गांजासह एकूण 70 लाखाचा विविध प्रकारचा ऐवज पोलिसांनी जप्त केला। मागील 25 दिवसांपासून खडकपाडा पोलीस आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचा विशेष कारवाई पथक या टोळीचा माग घेत होते। कल्याण डोंबिवली शहर नशामुक्त करण्याचं जोरदार अभियान गेल्या वर्षीपासून उपायुक्त झेंडे यांनी कल्याण डोंबिवली परिसरात सुरू केले। या कारवाईत गांजा, अंमली पदार्थ तस्करांचे अड्डे नेस्तनाबूत करण्यात आले। 2 ऑगस्ट रोजी कल्याणजवळील आंबिवली रेल्वे स्थानक भागात बनेली रस्त्यावर गस्त घालत असताना उपायुक्त झेंडे यांचं विशेष पथक आणि खडकपाडा पोलिसांचं संयुक्त पथक गस्त घालत होतं। त्यावेळेला त्यांना वाहनाच्या संशयास्पद हालचाली आढळल्या। त्यांच्या विरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास करताना आंबिवलीत अटक करण्यात आलेल्या 3 इसमांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बदलापूर, ठाणे, सोलापूर इथून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम पर्यंत तपास केला। या तपासात शहरातील गांजा तस्कराला अटक केले। आंध्रातील विशाखापट्टणम शहरातील दुर्गम जंगल भागात गांजाची शेती केली जात होती। त्या शेतीमध्ये गांजा महाराष्ट्रात गुप्त मार्गाने तस्कर विक्रीसाठी आणत होते असं उपायुक्तांनी सांगितलं। विशाखापट्टणम भागातून शहर भागात गांजा आणताना पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून तस्कर या भागात वॉकी टॉकीचा वापर करत होते। यात 13 तस्करांकडून 28,75,000 गांजा, रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतूस, वॉकी टॉकी, 2 संच, 5 तस्करीसाठी वापरलेली वाहनं आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। ठाणे पोलीस कमिशनर श्री आशुतोषजी डुमरे सर, जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये DCP झोन 3 अतुल झेंडे, त्यांचे सहकारी कल्याणजी घेटे,
खडकपाडा पोलीस स्टेशनचे PI डॉक्टर वाघमोडे यांच्या अंतर्गत यांच्या टीमनी ठाणे शहर, सोलापूर शहर, पुणे शहर, मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. एकंदरीत 13 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यातल्या 4 आरोपींना आम्ही वायझॅक इथली जंगलातून ताब्यात घेतलेलं आहे. आमच्या टीमनी तिथे जाऊन 1800 किलोमीटर इथून जाऊन तिथल्या जंगलामध्ये जाऊन ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचं साधनं नाही, तिथं रेंज नाही, तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती. कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत, त्याच्यात काडतुसं आहेत, गाड्या आहेत. अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती, आमच्या 4 टीम होत्या, त्या 4 टीमनी एकाने सोलापूरमध्ये, एकाने अकलूजमध्ये, एकाने विशाखापट्टणममध्ये, काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून 13 आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ 70 लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे. त्यामध्ये 115 किलोग्रॅम गांजा आणि वॉकी टॉकी सेट, पिस्टल, त्याचबरोबर गाड्या, हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे चॅनल जे आहेत त्यांचे की मुंब्रा आहे, बदलापूर आहे, अंबरनाथ आहे, कल्याण आहे, शिळफाटा आहे, या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेलं आहे. असं एकंदरीत 13 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि माननीय CP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे.